छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर तालुक्यातून एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते आहे। ती म्हणजे वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगडावकर आज अखेर शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश करणार आहे। या घडीची ही महत्त्वाची आणि मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहतोय। अखेर वैजापूरचे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगडावकर शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करणार आहेत। आज सायंकाळी 6 वाजता मुंबईमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते हा पक्ष प्रवेश पार पडणार आहे। यावेळी वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांच्यासह संभाजीनगरचे इतर आमदार देखील उपस्थित राहण्याची शक्यता आहे। विधानसभा निवडणुकीपूर्वी उमेदवारी न मिळाल्यामुळे माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगडावकर यांनी ठाकरे गटाला रामराम ठोकला होता। त्यानंतर ऐन निवडणुकीच्या तोंडावर रमेश बोरनारे यांना जाहीर पाठिंबा दिला होता, मात्र त्यांनी पक्ष प्रवेश केलेला नव्हता। निवडणूक झाल्यानंतर भाऊसाहेब पाटील चिगडावकर काय निर्णय घेता, कोणत्या पक्षात जाणार या त्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलेलं होतं। मात्र आता अखेर भाऊसाहेब पाटील चिगडावकर आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसोबत शिवसेना शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश करणार आहेत। या पक्ष प्रवेशामुळे वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे यांची ताकद अजून वाढणार आहे। डॉक्टर दिनेश परदेशी, अविनाश पटेल गलांडे यांनी काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाला रामराम ठोकल्यानंतर भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला होता। आता त्यानंतर पुन्हा एकदा वैजापूरमध्ये मोठी राजकीय घडामोड घडत आहे। आज शिंदे गटात माजी आमदार भाऊसाहेब पाटील चिगडावकर यांचा पक्ष प्रवेश होणार आहे। खरं तर भाऊसाहेब पाटील चिगडावकर यांनी या अगोदर आर्यम वाणी साहेब, माजी आमदार आर्यम वाणी साहेब यांचा पराभव केला होता। मोदींची लाट असताना देखील भाऊसाहेब पाटील चिगडावकर वैजापूरचे आमदार झाले होते। या अगोदर भाऊसाहेब पाटील चिगडावकर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते। त्यानंतर ठोंबरे परिवारानं राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केल्यानंतर चिगडावकर यांनी नाराजी दाखवली होती आणि त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीला देखील रामराम ठोकला। त्यानंतर त्यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश केला होता। शिवसेना ठाकरे गटामध्ये विधानसभा निवडणुकीला उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असतानाच ऐन निवडणुकीच्या तोंडावर चिगडावकर यांना उमेदवारी न दिल्यामुळे चिगडावकर यांनी ठाकरे गटाला देखील रामराम ठोकला होता। भाऊसाहेब पाटील चिगडावकर हे अपक्ष विधानसभा निवडणूक लढवतील अशी अपेक्षा होती, मात्र त्यांनी शिवसेना शिंदे गटाचे अधिकृत उमेदवार रमेश बोरनारे यांना विधानसभा निवडणुकीला पाठिंबा दिला होता आणि आता अखेर भाऊसाहेब पाटील चिगडावकर यांचा अधिकृतरित्या शिंदेच्या शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश होतोय।